ശ്രീമദ് ഭാഗവതം സ്കന്ധം 4 അധ്യായം 13 അത് ത്രയോദശോധ്യായ. ശോദോവാച. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ ശ്രീകൃഷ്ണായ പരമാത്മനേ നമഃ. നിശമ്യ കൗശാരവിണോപവർണിതം ധ്രുവസ്യ വൈകുണ്ഠപദാതിരോഹണം പ്രരൂഢഭാവോ ഭഗവത്യദോഷജേ പൃഷ്ടം പുനസ്തം വിദുരഃ പ്രജക്രമേ. വിദുര ഉവാച. കേദേ പ്രജേതസോ നാമ കസ്യാപത്യാനി സുവ്രത കസ്യാന്വവായേ പ്രഖ്യാതാഃ കുത്ര വാ സത്രമാസദാ. മന്യേ മഹാഭാഗവതം നാരദം ദേവദർശനം യേന പ്രോക്തഃ ക്രിയായോഗഃ പരിചര്യ വിധിർഹരേഃ. സ്വധർമ്മശീലൈഃ പുരുഷൈർഭഗവാൻ യജ്ഞപൂരുഷഃ യുജ്യമാനോ ഭക്തിമതാ നാരദേനേരിതഃ കില. യാതാ ദേവർഷിണാ തത്ര വർണ്ണിതാ ഭഗവത്കഥാഃ മഹ്യം ശുശ്രൂഷവേ ബ്രഹ്മൻ കാർത്തന്യേന ചട്ടുമർഹസി. മൈത്രേയ ഉവാച. ധ്രുവസ്യ ചോൽകലഃ പുത്രഃ പിതരി പ്രസ്ഥിതേ വനം സാർവഭൗമശ്രിയം നൈച ദധിരാജാസനം പിതുഃ. സ ജന്മനോപശാന്താത്മാ നിസ്സംഗഃ സമദർശനഃ ദദർശ ലോകേ വിദദ ആത്മാനം ലോകമാത്മനെ. ആത്മാനം ബ്രഹ്മനിർവാണം പ്രത്യസ്തമിതവിഗ്രഹം അവബോധ രസൈകാത്മാ അവബോധൈ രസൈകാപ്യമാനന്ദമനുസന്തതം. അവ്യവച്ഛിന്ന യോഗാഗ്നി ദത്തകർമ്മമലാശയഃ സ്വരൂപമരുവന്താനോ നാത്മനോ അന്യം തദൈക്ഷത. ജഡാന്തപതിരോന്മത്ത മുഖാകൃതി രതന്മതിഃ ലക്ഷിതഃ പതിബാലാനാം പ്രശാന്താർച്ചിദിവാനലഃ. മത്വാ തം ജഡമുന്മത്തം കുലവൃദ്ധാഃ സമന്ത്രിണഃ വത്സരം ഭൂപതിം ചക്രുര്യ വിയാസം ഭ്രമേകേ സുതം. സ്വർവിധിർവത്സരസ്യേഷ്ടാ ഭാര്യാസുത ഷഡാത്മജാൻ പുഷ്പാർണം തിക്മകേതും ച ഇഷമൂർജം വസും ജയം. പുഷ്പാർണസ്യ പ്രഭാ ഭാര്യ ദോഷാജാതേ ബഭൂവധുഃ പാദർമധ്യദിനം സായമിതി ഹ്യാസൻ പ്രഭാസുതാഃ. പ്രദോഷോ നിചിതോ വൃട്ട ഇതി ദോഷോ സുതാശ്രയഃ വൃട്ടഃ സുതം പുഷ്കരിണ്യാം സർവതേജസമാദദേ. സ ചക്ഷുഃ സുതമാകൃത്യാം പത്യാമനുമവാപഃ മനോരസുതമഹീഷേ വിരജാന്യഡ്വലാസുതാൻ. പുരം കുൽസം ത്രിദം ദുഗ്നം സത്യവന്തമൃതം വ്രതം അഗ്നിഷ്ടോമവിധിരാത്രം പ്രത്യുഗ്നം ശിവിമുൽമുഖം. ഉൽമുഖോ അജനയത് പുത്രാൻ പുഷ്കരണ്യാം ഷഡുത്തമാൻ. അംഗം സുമനസം ജ്ഞാതിം ക്രതുമങ്കിരസം ഗയം. സുനീതാം കസ്യയാ പത്നി സുഷുവേവേനമുൽബണം. യദ്ദൗശീല്യാസരാജർഷേൻ നിർവിണ്ണോ നിരകാത് പുരാത് യമകാശേ ഭുഗോ കുപിത വാഗ്വജ്രാമുനയഃ കില. ഗതോസോ തസ്യ ഭൂയസ്തേ മമ ദുർദക്ഷിണം കരം അരാജകേ തഥാ ലോകേ ദസ്യുഭിः പീഡിതാഃ പ്രജാഃ. ജാതോ നാരായണം ശേന പൃഥുരാദ്യഃ ക്ഷിതീശ്വരഃ. വിദുര ഉവാച. തസ്യ ശീലനിദേഹേ സാധുർബ്രഹ്മണസ്യ മഹാത്മനഃ രാജ്ഞഃ കഥമഭൂദൃഷ്ട പ്രജായദ്യമനായയോ. കിം വാ
किं वां होमेन उद्दिश्य ब्रह्मदण्डमयुयुजन् दण्डव्रतधरे राज्ञी मुनयो धर्मकोविदाः नवध्येयः प्रजाबालः प्रजाभिरगवानभि यदसो लोकपालानां बिभर्त्यो जः स्वतेजसा एतदाख्याहि मे ब्रह्मन् सुनीतात्मजचेष्टिदं श्रद्धदानाय भक्ताय तं वरवित्तमः मैत्रेय उवाच अङ्गो अश्वमेधं राजर्षि राजघारामहाक्रदं नाजग्मुर्देवदास्तस्मिन्नाहुदा ब्रह्मवादिभिः मुक्तमुजोर्विस्मिता तत्र यजमानमदर्दिजः हविषिं हूयमानानि न ते गृह्णन्ति देवताः राजन् हविष्य दुष्टानि श्रद्धया आसितानि तानि ते छन्दांस्य यादयामानि योजितानि धृतवृदैः न विदामेकदेवानां हेलनं वयमण्णुभि यन्न गृह्णन्ति वागान् स्वान् ये देवाः कर्मसाक्षिणः मैत्रेय उवाच अङ्गोदिजवचः श्रुत्वा यजमानः सुधर्मनः तत्पृष्टं व्यसजहुदाजं तदस्यां तदनुज्ञया नागच्छन्त्याहुदा देवान् गृह्णन्ति ग्रहाणीः सतस सप्तयो ब्रूद किमवद्यं मया कृतम् सदस सप्तयः वोचुः नरदेवेक भवतो नाहं तावन्मनाक्सिदम् अस्तेकं प्रार्थनमहं यदि त्वमप्रजः तदा साधय भद्रं ते आत्मानं सुप्रजं नृप इष्टस्ते पुत्रकामस्य पुत्रं दासति यज्ञभुक् तदा स्वभागधेयानि ग्रहीष्यन्ते दिवौकसः यद्यज्ञपुरुषः साक्षात् दभत्याय हरिवृतः तां कामान् हरिदद्याद्यान् यान् कामयते जनः आराधितो यदैवैषा तथा पुंसां बलोदयः इति व्यवसिता विप्रातस्य राज्ञः प्रजादये पुरोडांशं निरववन् चिभिविष्टाय विष्णवे तस्मात् पुरुष उत्तस्थो हेममाल्यमलाम्बरः हिरण्मयेन पात्रेण स्थितमादाय पायसं सविप्रानुमतो राजा गृहीत्वाज्ञलिनौदनम् अवग्राय मुदायुक्तः प्रादात्पत्न्या उदारदिः सा तल्पुंसवनं राज्ञी प्राश्य वै पत्युराददे गर्भं काल उपावृते कुमारं सुषुवे अप्रजा स बाल एव पुरुषो मादामहमनुव्रतः अधर्मांशोद्भवं मृत्युं तेनाभव ददार्मिकः सशरासनमुद्यम्य मृगयोर्वनगोचरः हद्यसाधुर्मृगेन्देनान् वेनो असावित्यरौजनः क्रीडे क्रीडतो बालान् वयस्यानतिदारुणः प्रसह्य निरनुक्रोशः पशु ममारयत् तं विजिक्ष्य कलं पुत्रं शासने विविधैर्नवः यदा न शासितं कल्पो वृषमासील्सो दुर्मनाः प्रायेण भूर्जितो देवाये अप्रजा गृहमेधिनः कथवत्यवृतं दुःखं येन विद्यन्ते दुर्भरम् यदः पापीयसे कीर्ति रधर्मश्च महानृणां यदो विरोधः सर्वेषां यदादिरनन्दः कस्तं प्रजापदेशं वै मोहबन्धनमात्मनः पण्डितो बहुमन्
मन्येत यदर्थाः क्लेशदा गृहाः कथपत्यं परं मन्ये सदपत्याचुजापदात् निर्विदेद गृहान्मर्त्यो यत्क्लेश निबगा गृहाः एव सा निर्भिन्नमना नृपो गृहा निशीद उत्थाय महोदयोदयात् अलब्धिनिद्रो अनुबलक्षितो निभे हित्वा गतो वेन सोवं प्रसुप्ताम् विज्ञाय निर्विद्य गतं पतिं प्रजाः पुरोहितमात्यसुख गणादयः विजिक्युरुर्व्यामदिशोककातरा यदा निगुडं पुरुषं पुयोगिनः अलक्षयन्तः पदवीं प्रजापदे हतोद्यमाः प्रत्युपसृत्य ते पुरीं ऋषीन् समेदानविवन्द्य सहस्रवो न्यवेदयन् पौरव मर्त्यविप्लवम् श्रीहरये नमः श्रीहरये नमः इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कन्धे त्रयोदशोऽध्यायः सर्वत्र गोविन्दनाम संकीर्तनं गोविन्द गोविन्द।